नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची ड्राफ्टिंग कशी करायची आणि थेरी कशी करायची, थेरी कशी आहे ही पाहणार आहोत। थेरी ही जी आहे बेसिक थेरी दिलेली आहे मी, तरी पण ज्यावेळी आपण पेपर कटिंग आहे त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी आपल्या ज्या आहेत क्लिअर होणार आहेत। याच्यामध्ये जस्ट आपण ड्राफ्ट जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे। जसं की प्रिन्सेस कट ब्लाउज जो आहे की दोन प्रकारे शिवला जातो। एक जो आहे की डायरेक्टली तुमचा जो प्रिन्सेस कट आहे तो आमोलपासून सुरू होतो, तर तुमची जी वेस्टलाईन आहे तिथपर्यंतचा हा पूर्ण कट होतो। आणि दुसरा म्हणजे हा झाला 2 पीस प्रिन्सेस कट। आणि 3 पीसमध्ये कसं होतं की तुमचे ब्लाऊजचे जे आहेत खालच्या साईडने योगपट्टी येते, तर तो जो प्रिन्सेस कट असतो तो 3 पीस प्रिन्सेस कट त्याला असं म्हटलं जातं। त्यातही काही प्रकार आहेत, फ्रंट ओपन आहे, बॅक ओपन आहे। तर सुरुवातीला आपण हा 2 पीस बघणार आहोत आणि त्यानंतर 3 पीस प्रिन्सेस कट जो आहे त्याची ड्राफ्टिंग आणि थेरी बघणार आहोत। तर आता आपण सुरुवातीला थेरी जी आहे ती वाचून घ्यायची आहे। तर थेरी, ज्यावेळी आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो शिवतो त्यावेळी कटिंगसाठी काय करायला लागतं, तर सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला लागणार आहेत माप। शोल्डर, चेस्ट, वेस्ट, आर्म होल, स्लीव्ज लेंथ, त्याचबरोबर ब्लाऊजची फुल लेंथ जी आहे ती तुम्हाला लागणार आहे। त्याचबरोबर आता प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करण्यासाठी नॉर्मल ब्लाऊज जो आहे त्याची तुम्हाला पूर्ण उंची लागणार आहे। त्याचबरोबर कटिंग करताना काय करायचं, कोणत्याही ब्लाऊजची कटिंग करताना सुरुवातीला तुम्हाला बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची असते। तर पेपर कटिंग करताना सुरुवातीला आपण बॅक पार्टची कटिंग करणार आहोत, जसं की इथे मी ड्राफ्ट बनवला आहे या पद्धतीने। त्यानंतर बॅक पार्टची कटिंग करून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फॅब्रिक डबल फोल्डमध्ये ठेवायचं आहे। ही बंद बाजू असणार आहे, इकडची बाजू ओपन आहे। बंद बाजूने सुरुवातीला इकडे शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे। त्यानंतर पूर्ण उंची जी आहे, तर तुमची पूर्ण ब्लाऊजची उंची जर 14 इंच असेल तर तुम्हाला घेताना 1 इंच जास्त म्हणजे 15 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। ही जी मेथड आहे किंवा हा 1 इंच जास्त सर्व प्रकारच्या ब्लाऊजमध्ये आपण घेतोच, त्याचप्रमाणे प्रिन्सेस कटमध्ये देखील आपल्याला हा जो आहे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे की बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची आहे। बॅक पार्टसाठी माप कशी, इथे शोल्डरचं मेजरमेंट टाकायचं, त्यानंतर खाली इथे आर्महोलचं मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे। गळ्याची जी आहे मार्किंग करून घ्यायची। चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे, चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा प्लस 2 इंच मार्जिन, इथे तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता। खालच्या साईडला तुम्हाला वेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे 1 इंच टक्ससाठी आणि प्लस मार्जिन जेवढी वर घेतली तुम्ही तेवढी। त्याचबरोबर आता गळारुंदी जी आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा साईज वाईज आपण गळारुंदी कशी घ्यायची हे देखील मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। गळ्याची खोली 10 इंच, 9 इंच, 8 इंच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता। तर ही अशा पद्धतीने बॅक पार्टची जी आहे ड्राफ्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर कटिंग करायची। फुल लेंथ प्लस 1 इंच अशी ही याची पूर्ण उंची घ्यायची। ड्राफ्टिंग ही फक्त बॅक नेकसाठी आहे, इतर ब्लाऊजसाठी डीप बॅक नेकसाठी ही जी ड्राफ्टिंग आपण आता इथे बघितलेली आहे तर ही डीप बॅक नेकसाठीची ड्राफ्टिंग असणार आहे। म्हणजे जो नेक्स्ट आपला व्हिडिओ कटिंगचा येणार आहे पेपर कटिंगचा, तर तो फक्त डीप बॅक नेक जो असेल त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत। आणि त्यामध्ये कॉलर ब्लाऊज जर असेल तर त्याची जी ड्राफ्टिंग आहे ती टोटली वेगळी असणार आहे। तर कुठेही कन्फ्यूज न होता काही गोष्टी लक्षात घ्या की डीप बॅक नेकसाठी आपण हा प्रिन्सेस कट जो आहे तो बनवत आहोत। त्याचबरोबर आता बॅकसाठी शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं, आर्महोलचं मार्किंग करून घ्यायचं, चेस्टचं मार्किंग कसं चेस्ट डिवायडेड बाय 4 करायचं आहे। वेस्टसाठी वेस्ट डिवायडेड बाय 4 प्लस 2 इंच मार्जिन, बॅकनेकची उंची मार्क करून घ्यायची। अशा पद्धतीची ही थेरी जी आहे बॅक पार्टची आपली आहे। आणि सेम त्याच पद्धतीने आपण इथे जो आहे ड्राफ्ट बॅक पार्टचा बनवून घेतला। आता आपल्याला काय करायचं आहे, जो नेक्स्ट पार्ट आहे ब्लाऊजचा प्रिन्सेस कट, तर तो पाहायचा आहे। तर इथं अगेन मी इथे प्रिन्सेस कटचा जो आहे ड्राफ्ट इथे बनवून घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे थेरी जी आहे लिहून घेतलेली आहे। आता आपण थेरीकडे बोलूया। तर सुरुवातीला ज्यावेळी फ्रंट पार्टची आपल्याला कटिंग करायची असते त्यावेळी काय करतो आपण की जो बॅक पार्ट आहे तो ठेवून आपण फ्रंट पार्टचा जो आहे ड्राफ्ट बनवून घेतो, म्हणजे मार्क करतो, जसं की शोल्डर, आर्म होल आणि त्यानंतर पूर्ण उंची जी आहे मार्क करतो। फ्रंट ओपन जर तुम्ही ठेवणार असाल तर अर्धा इंच जे आहे तुम्हाला हा साधारण इथे हुकसाठी मार्जिन सोडायची आणि त्यानंतर बाकीची जी आहे मार्किंग करायची आहे। आता बॅक पार्टमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं। आता ज्यावेळी फ्रंट पार्टची आपण मार्किंग करतो तर तिथे जी बॅक पार्टची एक्स्ट्रा 1 इंच उंची घेतली आहे त्यामध्ये परत 1 इंच मार्किंग जी आहे ती करून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्रा घ्यायचं आहे मार्किंग।
त्याचबरोबर शोल्डर, नेक, आर्महोल आणि चेस्ट मार्किंग करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर बंद बाजूपासून चेस्ट डिवायडेड बाय 10. आता ही जी बंद बाजू आहे त्याची आता प्रिन्सेस कटचा जो टक्स आहे तो कसा द्यायचा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो, ज्या नवीन माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या नवीन शिकतात. तर पहिला बेसिक प्रश्न हा पडतो की हा टक्स इथे म्हणजे इथून बंद बाजूपासून हे अंतर कसं घेतात. तर हे पहा की जसं तुमचं बॉडीचं मेजरमेंट असतं की आता इथे मी बेसिक बॉडी जी आहे ड्रॉ करून घेते. हे अशा पद्धतीने हे असं, आणि इथे जो छातीचा उभार म्हणतो आपण हा, जसं हा, आणि हे जे आहेत तुमचे ॲपेक्स पॉईंट आहेत, बरोबर. तर ह्या दोन ॲपेक्स पॉईंट मधलं जे अंतर असतं ते मोजून घ्यायचं. बेसिकली हे ऑलमोस्ट सगळ्या साईजमध्ये सेम येतं. अगदी खूप रेअर साईज असतात ज्याच्यामध्ये हे अंतर जास्त असतं किंवा कमी तर नाहीच पण जास्त म्हणू शकतो आपण. तर हे दोन ॲपेक्स पॉईंट आहेत, त्यातलं अंतर घ्यायचं आहे आणि त्याचा सेंटर करायचा, म्हणजे इकडचं अर्ध्याचं मेजरमेंट तुम्हाला मिळतं. तर हा बेसिक रूल आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं शंकेचं निरसन की अरे हा टक्स एवढ्याच अंतरावरती का घेतात, त्याचं तुम्हाला या शंकेचं उत्तर किंवा या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट मोजून घ्यायचा आहे, त्याचा अर्ध करून घ्यायचा आणि इथे मार्क करायचं. तर इथे सपोज मी इथे मार्किंग करून घेतलं ॲपेक्स पॉईंटवरचं, हे मार्किंग केलं. त्यानंतर आता शोल्डरपासून तुम्हाला खाली इथपर्यंत एक जे मार्क करतो आपण त्याला उभा टक्स म्हणू शकतो, तो किती घ्यायचा, किंवा शोल्डरचा सेंटर जो आहे ॲपेक्स पॉईंटचं मेजरमेंट ते कसं घ्यायचं. तर तुमचं चेस्ट जे आहे फुल चेस्ट घ्यायची आहे, डिवायडेड बाय 4 करायचा आहे. तर चेस्टचा चौथा भाग घ्यायचा प्लस त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच, शक्यतो 1 इंच घ्यायचा आहे आणि इथे मार्क करायचं. ह्या दोन लाईन ज्या आहेत त्या पॉईंटमध्ये कनेक्ट व्हायला हव्या तुमच्या. हा तुमचा पॉईंट येतो प्रिन्सेस कटचा. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सर्व साईजमध्ये हा जो डार्ट आहे त्याची रुंदी किती घ्यायची. बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की अरे डार्टची रुंदी किती घ्यायची, कोणती साईज कशी आहे, तर हे समजत नाहीये. तर डार्टची रुंदीचं एक 2 फॉर्म्युले आहेत. 2 पद्धतीने तुम्ही डार्टची जी रुंदी आहे ती काढू शकता. आणि त्याचबरोबर मी एक जो चार्ट जो आहे तो पण शेअर करणार आहे. पण माझं असं म्हणणं आहे की चार्टवरती पूर्णतः डिपेंड न राहता तुम्हाला मेजरमेंट्स जे आहेत ती परफेक्ट घेता आली पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला काय करायचं आहे की चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आणि वेस्टचं मेजरमेंट घ्यायचं. चेस्ट आणि वेस्टमधला डिफरन्स काढायचा. जर चेस्ट तुमची 38 इंच आहे आणि इथे 34 इंच वेस्ट आहे, तर दोघांमधला डिफरन्स तुमचा किती येत आहे, तर 4 इंच डिफरन्स येतो जवळजवळ तुमचा इथे. तर इथला डिफरन्स जो आहे तो 4 इंच येतो, बरोबर. तर मग 4 इंच जर तुमचा इथे डिफरन्स येतोय तर त्याचा हाफ किती, 2 इंच. मग त्यावेळी अशा साईजमध्ये तुम्हाला इथे 2 इंचाचा जो आहे डार्ट घ्यायचा आहे. पण तरीही काही जणींचं म्हणणं असतं की या पद्धतीने जरी डार्ट घेतला तर ब्लाऊजचा जो इथला फुगीर भाग जो आहे तो परफेक्ट येत नाही, किंवा जो प्रिन्सेस कटचा शेप आहे तो चपटा येतो. तर हा एक फॉर्म्युला झाला. त्याहीपेक्षा अजून एक दुसरा महत्त्वाचा फॉर्म्युला म्हणजे असा आहे की इथे जो डार्ट तुम्हाला घ्यायचा आहे, बस साईज बघायची आहे की बस साईज किती आहे. बऱ्याचदा इथलं मेजरमेंट जे आहे इथलं आणि फुल बसचं मेजरमेंट याच्यामध्ये पण डिफरन्स येतो. तर तुमचा कप साईज काय आहे, किंवा उभार छाती जी म्हणू शकतो आपण, ती जर जास्त असेल तर इथं 2 इंचाऐवजी तुम्ही 2.5 इंच ते 1.5 इंच म्हणजे पहिल्या हे मेजर करायचं आणि त्यानंतर बस साईज बघायची. जर कप साईज मोठी असेल आणि असं वाटते की हा एवढा जो फुगीरपणा आहे तो कमी वाटतोय, तर तुम्ही इथे साधारण अर्धा ते 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी केव्हा होतील, जेव्हा तुम्ही स्वतः अंगावरती मेजरमेंट घ्याल किंवा तुमचं निरीक्षण कराल, त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असणार आहेत. सो या सगळ्या गोष्टींचा विचार प्रिन्सेस कटचा जो ड्राफ्ट बनवतो आपण किंवा ब्लाऊज कटिंग करतो त्यामध्ये येतो. तर सर्व साईजमध्ये हा जो आपला डार्ट आहे तो किती घ्यायला हवा, बेसिक सांगते मी की हा डार्ट किती इंचाचा घ्यायला हवा हे मी सांगितलेलं आहे. आता आपण थेअरी बघूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं बॅक पार्ट ठेवून ड्राफ्ट बनवून घ्यायचा. बॅक पार्टपेक्षा 1 इंच परत मार्जिन जे आहे वाढवून घ्यायची. शोल्डर, नेक, आर्महोल आणि चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं. बंद बाजूपासून हा भाग कसा काढायचा, तर याचा पण एक फॉर्म्युला आहे की आता तुमची जी पण चेस्ट आहे, चेस्ट डिवायडेड बाय तुम्हाला इथे 10 असं मार्किंग करून घ्यायचं हा भाग काढण्यासाठी किंवा हा आडवार टक्स घेण्यासाठी. चेस्ट डिवायडेड बाय 10. समजा तुमची चेस्ट 38 इंच आहे
भागिले 10 करून घेतलं तर 3.8 असा तुमचा हा डाट जो आहे तो येणार आहे. इथे 3.8 घेतलेला आहे. आता खालच्या बाजूला इथे मार्क करताना काय करायचं आहे, इथे जर समजा तुम्ही 3 इंच घेतलं तर इथे घेताना 2.5 इंच म्हणजे अर्धा इंच अलीकडे हा पॉईंट तुम्हाला घ्यायचा आहे. तर हा एक फॉर्म्युला जो आहे इथला आडवा टक्स किंवा आडवा डाट कितीवरती घ्यायचा त्याचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर ॲपेक्स पॉईंट मार्क करणे, तर वरच्या बाजूने तुम्हाला चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा प्लस 1 इंच इथं वाढवायचा आहे. चेस्ट आणि वेस्टमधील फरक काढायचा. जर 38 चेस्ट आहे आणि वेस्ट जर 34 असेल तर दोघांचा डिफरन्स 4 इंच येतो. त्यामुळे अशा ब्लाऊजमध्ये जर डिफरन्स 4 इंच येत असेल तर अशा ब्लाऊजमध्ये तुम्हाला 2 इंच जी आहे टक्सची रुंदी घ्यायची. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, उंची ॲपेक्स पॉईंटपर्यंत घेणे व आर्महोल साईडला जोडून घेणे. आता इथे थेरी जर संपलेली आहे. आता महत्त्वाचं, इथे आपण अर्धा इंच अलीकडे घेतलं, त्यानंतर इथे मार्किंग करून घेतलं. आता त्यानंतर हे 2 इंच प्लस तुमची सगळ्यात पहिलं वेस्टचं मार्किंग प्लस हे 2 इंच आणि त्यानंतर जी रेग्युलर मार्जिन आहे 1.5 इंच 2 इंच ती घ्यायची आहे. आता त्यानंतर आर्महोलचा इथे अशा पद्धतीने सेंटर करून घ्यायचा. सेंटर करून इथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि हे सर्व पॉईंट्स जे आहेत इथून पहिल्यांदा आपल्याला हा पॉईंट जोडून घ्यायचा. त्यानंतर ह्या बाजूचं जे मार्किंग आहे ते अशा पद्धतीने व्यवस्थित देऊन घ्यायचं. आता इथे ड्राफ्टमध्ये जरी ते प्रॉपर दिसत नसलं तर ज्यावेळी आपण पेपर कटिंग करणार आहोत त्यामध्ये मी हे तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे किंवा व्यवस्थित दिसणार आहे त्यामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं, इथे गळा रुंदी हा जो आहे डीप बॅक नेक आहे आणि पुढचा गळा जो आहे 6 इंच आपण घेतलेला आहे रेग्युलर. शोल्डर आता डीप बॅक नेक आहे तर त्यामुळे आपण इथे जे आहे शोल्डर स्लोप गळ्याच्या बाजूने दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या पद्धतीने तुम्ही शोल्डर स्लोप दिला तर कधीही ब्लाऊज उतरणार नाही. तर अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा जो आहे ड्राफ्ट आपण इथे पाहिलेला आहे. त्याचबरोबर आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत की पफ कमी पडणं किंवा फुगीर भाग जो आहे तो कमी येतो किंवा प्रॉपर फिटिंग बसत नाही, तर ह्या गोष्टी पण आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. आता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये जो आडवा टक्स म्हणू शकतो, तर छातीचा 10वा भाग घेऊन कसा कट करायचा किंवा कसं मार्क करायचं, तर बेसिक ज्यांना 10वा भाग काढता येत नाही त्यांच्यासाठी हा चार्ट बनवलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा चार्ट जो आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये छातीचा 10वा भाग जो आहे तो कसा काढायचा, तर हे बऱ्याचशा जणींना जमत नाही, तर ते कसं काढायचं याचा फॉर्म्युला मी शेअर केलेला आहे. तर इथे फॉर्म्युला पहिल्यांदा पाहूयात की 34 चेस्ट असेल तर 34 भागिले 10 करून घ्यायचं. 3.4 इंच तुमचं इथे जे आहे 10वा भाग येतो. तर बंद बाजूने अशाच पद्धतीने तुम्हाला 4था भाग जो आहे 10वा भाग जो आहे मार्क करायचा. तर 3.4 इथे येतं. तसंच 30 भागिले 10 केलं तर 3 इंच. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही चेस्ट साईज असेल तर त्याचा 10वा भाग सहजासहजी घरच्या घरी काढू शकता. त्याचबरोबर मी चार्ट दिला आहे. तर 28 चेस्टमध्ये तुम्हाला 2.8 10वा भाग येतो. 30मध्ये 3 इंच, 32मध्ये तुमचा 3.2 इंच, 34 इंच चेस्टमध्ये 3.4 इंच 10वा भाग येतो. 36 चेस्टमध्ये 3.6 इंच, 38मध्ये 3.8, 40मध्ये 4 इंच, तर 42मध्ये 4.2, 44मध्ये 4.4 आणि 46मध्ये 4.6 असा जो आहे छातीचा 10वा भाग आपल्याला काढता येतो. बिगिनर्स आहेत, जेही बिगिनर्स आहेत तर त्यांच्यासाठी हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर आता नेक्स्ट दुसऱ्या दिवशी जो आपला कटिंग बरोबर एक साईड चार्ट जो आहे तो येणार आहे. तर त्याच्यामध्ये मी हे सांगणार आहे की टक्सची रुंदी कशी घ्यायची आहे आणि किती इंच घ्यायची आहे त्या साईज वाईज. हे मी बेसिक घेतलेलं आहे, बेसिकली सांगितलेलं आहे. तरी पण मी जसं सांगितलं, जरी मी चार्ट शेअर केला तरी पण तुम्हाला हे मेजरमेंट्स घेता यायला पाहिजे की उभार छाती किती आहे, दोन्हीतला डिफरन्स किती आहे आणि जर कप मोठा असेल तर तुम्हाला डाटची जी रुंदी आहे ती थोडीशी वाढवायला लागणार आहे. तर चार्ट हा जो असेल तो बिगिनर्ससाठी असेल स्पेसिफिकली आणि तुमच्या एक म्हणू शकतो की शिकण्यासाठी एक आधार असा जो चार्ट असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कमी किंवा जास्त या गोष्टी करता यायला हव्या. तर मैत्रिणींनो, आजचा आपला हा जो व्हिडिओ होता प्रिन्सेस कट ब्लाऊजचा थेरीचा व्हिडिओ होता. नेक्स्ट डे आपण प्रिन्सेस कटचा चार्ट आणि त्याचबरोबर पेपर कटिंग जी आहे ती पाहणार आहोत. तर मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये थेरोटिकल पार्ट जो आहे मी परफेक्टली एक्सप्लेन केलेला आहे. तरी जर तुम्हाला कोणती गोष्ट समजली नसेल तर तुम्ही मला ते कमेंट्स करून कळवा. बरोबर
व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला, त्याच्यावरती तुम्ही जॉईन व्हा. त्यावरती पण खूप साऱ्या मैत्रिणी आपल्या जॉईन झालेल्या आहेत आणि पर्सनली त्या कमेंट्स करून मला विचारत राहतात की याच्या प्रत्येक त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या शेअर करतात आणि मी नक्की प्रयत्न करते की प्रत्येकाची जी अडचण आहे ती सोडवण्याचा. तर नक्की व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. जर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ येणार आहेत आपले चॅनलवरती. आता हा 2 पीस प्रिन्सेस कट पाहिला, नेक्स्ट आपण 3 पीस प्रिन्सेस कट बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.